Baba
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गात्मरूपप्रथमम्
पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांची की स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा वैकुंठवासी श्री तुकाराम रामचंद्रजी भोसले यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. त्यांचे चिरंजीव बाळासाहेब तुकाराम भोसले व विभीषण तुकाराम भोसले यांच्या अत्यंत प्रेमामुळे आमच्या हरिभक्तीपरायण गंभीर महाराज यांच्या अत्यंत आग्रहामुळे आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. त्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत. भगवत चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्य मूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा अभंग आहे. सगळ्यांच्या परिचयाचा आहे आणि आपल्या संकल्पित वेळामध्ये आपण या अभंगावर चिंतन करणार आहोत. विठाला या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायने काही प्रापंचिक महापूजा सांगितल्या. मी असं म्हणेल परमार्थ करण्याची जी जबाबदारी आहे ती या मृत्यू लोकामध्ये माणसाने घेतली पाहिजे आणि भगवंताची सुद्धा हीच अपेक्षा आहे की त्याने ती भगवत भक्ती केली पाहिजे. एके केली खेचरे एके केली भूचरे एके केली जलचरे चरे अचरे ती केली निजात्म प्राप्ती लागूनी देवे केली मनुष्य योनी. भगवंताने काही खेचर बनवले काही भूचर बनवले काही उभयचर बनवले काही जलचर बनवले. जलचर जी सजीव सृष्टी तुम्हाला दिसते ती भगवंतानेच बनवलेली आहे. भूचरामध्ये काही सजीव सृष्टी आपल्याला दिसते ती सुद्धा भगवंतानेच बनवलेली आहे. मी तर असं म्हणेन फक्त सजीवच नाही तर या पृथ्वी तलावर जे जे काही तुम्हाला दिसत असेल ते त्याने बनवले आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवाते संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. कर्तुम शक्तीने काही अकर्तुम शक्तीने काही अन्यथा कर्तुम शक्तीने या तिन्ही शक्तीचा वापर करून माझ्या प्रभूने या विश्वाची निर्मिती केली. एकलेन कंठेची म्हणून यायने केले निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो ऐसा लाघविया माया सुतला. ही सगळी सृष्टी त्याने निर्माण केली आणि या सृष्टीकडे पाहत असताना त्याच्या प्राप्तीसाठी किंवा भगवत भक्तीसाठी काहीतरी निर्माण करावं म्हणून भगवंताने शेवटी मनुष्य देह निर्माण केला. स्वतःसारखाच तयार केला स्वतःसारखीच बुद्धी दिली. मी असं म्हणेन की या मनुष्य देहाला इतका आणि इतका अधिकार दिला की तो अधिकार दुसऱ्या कोण्याही योनीला दुसऱ्या कोण्याही पशुला भगवंताने दिला नाही. मला असं वाटतं की हा अधिकार माणसालाच आहे म्हणूनच माणसं आज कीर्तनाला आहेत ना म्हणून माणसं कीर्तनाला आहेत. हा अधिकार माणसाचाच आहे म्हणून माणसं कीर्तनाला आहे. हा अधिकार गाढवाचा नाही म्हणून गाढव आजही कीर्तनाला येत नाहीत. तुमच्याकडे तुमच्याकडे गाढव कीर्तनाला येतात का? माझ्या होता नाही सांगा. आमच्याकडे येत नाही म्हणून सांगतो. तुमच्याकडे येतात का? कोण येत नाही? येत नाही.
अर्थात त्याला कीर्तन ऐकण्याचा अधिकार देवाने दिलाच नाही. मी असं म्हणेन की ज्यांना कीर्तन ऐकण्याचा अधिकार देवाने दिला नाही किंवा जे कीर्तनाला येत नाही त्यांना गाढव म्हणायला काय अर्थ नाही. विठाला विठाला मनुष्य देह या पृथ्वी तलावर माझ्या प्रभूने निर्माण केला. मनुष्य देह फक्त देहच दिला नाही तर त्याला इंद्रिय सुद्धा दिली. मला असं वाटतंय फक्त देहच दिला नाही त्याला जीव दिला. फक्त देहच दिला असता जीव दिला नसता तर, फक्त जीवच दिला असता इंद्रिय दिले नसते तर, फक्त इंद्रियच दिले काल दिला नसता तर, देहही त्याने दिला. देवे दिला देह भजना जीवही त्याने दिला जेने हा जीव दिला. आणि इंद्रिय सुद्धा त्याने दिले. इंद्रिय हात पाय देहामध्ये जीव दिला, त्याला इंद्रिय दिले आणि कालही दिला, वेळही दिला. आणि मला वाटते दिलेला वेळ सुद्धा आपल्याला त्याने दिलेला आहे. दिलेला देह सुद्धा आपल्याला त्याने दिलेला आहे. दिलेला जीव सुद्धा आपल्याला त्याने दिलेला आहे. दिलेले इंद्रिय सुद्धा आपल्याला त्याने दिलेले आहेत. देवाने दिलं ना ते फार मौल्यवान आहे. मी खरं सांगू तुम्हाला, ज्या गोष्टी अत्यंत मौल्यवान असतात, ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात, त्या गोष्टी मिळवण्यासाठी अत्यंत दुर्लभ असतात. नक्की दुर्लभ असतात. ज्या ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी अत्यंत आणि अत्यंत दुर्लभ आहे. सांगेन मी तुम्हाला. बघा तुम्ही, ज्या माणसाला श्रीमंत होण्याची इच्छा असेल ना, त्या माणसाने ऐका माझं, श्रीमंत होण्याची ज्याची इच्छा असेल त्याने दुसरा काही व्यापार केल्यापेक्षा, दुसरे काही कष्ट केल्यापेक्षा, दुसरी काही नोकरी केल्यापेक्षा, मला हे कथा कीर्तनही केल्यापेक्षा, मी सांगतो ते त्याने ते करावं. फक्त लोखंड भरपूर विकत घ्यावं आणि परीस मिळवण्याचा त्याने प्रयत्न करावा. त्याच्या घरातलं सगळं लोखंड सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही दोघ जण जरी तुम्हाला गरीब दिसत असलो तरी आम्ही जर परीस मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपण यांच्या सगळ्यांपेक्षा काय हो म्हणतो. परीस माहिती आहे तुम्हाला पाहिजे? हा, एवढा असतो बघा. केवढा असतो सांगा ना. परीस केवढा असतो माहित आहे? केवढा असतो? असं काय म्हणता एवढा असतो. परीस आहे म्हणून तर परीसा भागवत नाव आहे ना. परीस आहे म्हणून तर पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे ना. परीस आहे म्हणून तर महाभारताने त्याचं वर्णन केलेलं आहे ना.
परीस आहे म्हणून तर ज्ञानेश्वरीमध्ये तो आलेला आहे ना. आणि परीस आहे म्हणून तर महाराज म्हणतात ना, आपुल्या महिमाने परिसाचा महिमा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. त्याचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर त्या लोखंडाचं सोनं होतं. हा परिसाचा महिमा आहे. महिलांसाठी महत्वाचं सांगून दे. तुम्हाला जर खरंच परीस पाहिजे असेल तर मी एक आयडिया तुम्हाला सांगतो. सांगू का? होतो म्हणा. हा सांगतो. कराल तुम्ही नक्की. परीस मिळून जाईल तुम्हाला. खरंच मिळेल. बघा पावसाळ्याचे दिवस आहेत. काहीच करायचं नाही. करदोडा घ्यायचा. एक करदोडा घ्यायचा. त्याला अशा 7 गाठी बांधायच्या आणि त्या 7 गाठी सोडायच्या. जमेल ना? करदोड्याला फक्त 7 गाठी बांधायच्या. आपल्याच हाताने बांधायच्या आणि आपल्याच हाताने सोडायच्या. परीस मिळून जाईल तुम्हाला. चालेल ना? 7 गाठी अशा यांना सांगू नका. तुम्ही काय का बघा 7 गाठी आणि 7 गाठी तुमच्याच हाताने सोडायच्या. लगेच तुम्हाला परीस मिळून जाईल. आता या 1 महिन्याच्या काळामध्ये तो प्रयोग तुम्ही करू शकता. पण त्याचा काळ असा आहे पहा गंभीर महाराज, की खरं म्हणजे वीज चमकते ना वीज. आता ऐका महत्वाचं. वीज चमकते ना वीज आकाशामध्ये. वीज चमकते तेवढ्या वेळामध्ये त्या बांधणंही झाल्या पाहिजे आणि सोडणंही झाल्या पाहिजे. केले का? आहे परीस. श्रीमंत होण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे परीस. श्रीमंत होण्यासाठी ज्याला श्रीमंत होण्याची इच्छा असेल त्यांनी परीस मिळवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही श्रीमंत व्हाल. महाराज म्हणतायत ज्याला अमर होण्याची इच्छा असेल त्यांनी अमृत मिळवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही अमर व्हाल. अमृत आहे. चंद्र अमृत सुखे सेववे. अमृतही आहे. परीसही आहे. आपले प्रयत्न कमी पडत आहेत. मिळाल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचा असला तरी सुद्धा मिळवण्यासाठी अत्यंत दुर्लभ आहे. मावळी म्हणताय आनिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे विठाला विठाला. महत्वाचं आहे. दुर्लभ आहे. अमृत महत्वाचं आहे. दुर्लभ आहे. मला पुढे सांगू द्या. दुर्लभ आहे म्हणून सोडून द्यायचं नाही दादा. ज्या गोष्टी दुर्लभ असूनही जर सफल असतील तर माणसाने ते मिळवण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. आणखी काही प्रकार मी आपल्या पुढे मांडेल. तुम्ही अत्यंत प्रेमाने ऐकता. समाजामध्ये एक गोष्ट अशी आहे की ते सुलभ असूनही अर्थात सफल आहे. एक गोष्ट अशी आहे ती सुलभ असूनही निष्फळ आहे. एका गोष्टीचा विचार करत असताना अशी आहे की ते दुर्लभ असूनही निष्फळ आहे आणि एका गोष्टीचा विचार करताना असं आहे ते दुर्लभ असूनही सफल आहे. 4 गोष्टी मी आपल्या पुढे मांडल्या. पहिली गोष्ट अशी आहे की ते सुलभ असूनही सफल आहे. सुलभ असूनही सफल आहे. बघा तुम्ही प्राणवायू अत्यंत सुलभ आहे आणि अत्यंत सफल आहे. नसेल तर आपलं सुद्धा करावं लागेल. अर्थात प्राणवायू
अत्यंत सुलभ आहे, अत्यंत सफल आहे. मला वाटते आकाश सुद्धा अत्यंत सुलभ आहे, अत्यंत सफल आहे. आकाश हे सर्वत्र वसावे, वायूने नाव घरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जग. सर्व ठिकाणी आहे त्याला आकाश म्हणताय, आणि सर्व ठिकाणी आहे त्याला वायू म्हणतायत, प्राणवायू म्हणतायत. सर्वच ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुमचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित असतो. तुम्ही शेतात गेलात, आकाश आणि प्राणवायू तुमचं स्वागत करेल. तुम्ही परदेशात गेलात, आकाश आणि प्राणवायू तुमचं स्वागत करेल. तुम्ही पंढरपूरला गेलात, आकाश आणि प्राणवायू तुमचं स्वागत करेल. मला वाटते ज्या ठिकाणी प्राणवायू कमी पडेल ना, बद्रीनाथला जर तुम्ही गेलात, त्या ठिकाणी जर थोडासा कमी पडला तर तुम्ही घाबरल्याशिवाय राहणार नाही. अर्थात जास्तच कमी पडला तर गेल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. आणि म्हणून प्राणवायू आणि आकाश अत्यंत सुलभ आहे आणि अत्यंत सफलही आहे. सफल आहे, अत्यंत सुलभ आहे, अत्यंत सफल आहे. तसंच महाराज, नामचिंतन ही अत्यंत सुलभ आहे आणि अत्यंत सफल आहे. नामचिंतन सुलभ आहे. याचा आवाज बरोबर होईल. मोठ्याने बोलावं लागतं. चालू आहे ना? असू द्या. अर्थात सुलभ असूनही सफल असणाऱ्या काही गोष्टी आहेत. सुलभ असूनही सफल असणाऱ्या काही गोष्टी आहेत. जमलं जमलं. गंभीर महाराजा सगळं माहिती. सुलभ असूनही सफल असणाऱ्या काही गोष्टी आहेत. त्यापैकी आकाश आणि प्राणवायू सुलभही आहे आणि सफलही आहे. नामचिंतन सुलभही आहे आणि सफलही आहे. नामचिंतन अत्यंत सुलभ आहे, अत्यंत सुलभ आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी अत्यंत सुलभ आहे, अत्यंत सुलभ आहे. नामचिंतन ही गोष्ट अत्यंत सुलभ आहे. दादा, दुसऱ्या जर गोष्टीचा तुम्ही विचार केला तर दुसऱ्या गोष्टी अत्यंत कठीण आहे. एखाद्या वेळेला संस्कृत शिकण्याचा जर तुम्ही विचार केला तर कठीण आहे. संस्कृत शिकणं कठीण आहे. शंकराचार्य असं म्हणतायत, अंगंगलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातं तुंडम बुद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षति दुख रही करणे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अत्यंत सुलभ आहे. आता मी जे म्हणतो ते तुम्ही मला पाठीमागे म्हणता आलं पाहिजे. नाही म्हणताच आलं पाहिजे. मी म्हणतो ना, तुम्हाला काय हरकत आहे? जटाटवी कलज्जल प्रभाव काहीच म्हटलं नाही. म्हणलं तुम्ही म्हणा ना. मग आई ओम रंगो ते ओम हैव छय वरटं यमन गणनम झबय घडदास महिन्न पारंते परम विदुषो यज्ञ सदृशी सोमायात सुधीर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्तैकः अथावाच सर्वस्वमहानि नामावधि पुनः ममापि शस्तोत्रे हरणिपवादात्मनिकरः अतीत पंथानं तव च महिमावां मनसयो रतध्यारत्यायं च विधत्ते सुधिरपि सकश्यस्तोतव्यक्तविदपुनः विषयः पदित्वर्वाची पदति नमनकस्य शिवजीची स्तुती आहे. पुष्पदंताने केलेली. पहिले जी म्हटली ती रावणाने केलेली स्तुती आहे.
आमच्याकडे रावणेश्वराचं सुद्धा एक मंदिर आहे. रामेश्वर जसं आहे ना, शिवूरला रावणेश्वराचं मंदिर आहे, अत्यंत सुंदर आहे. 1212 मधलं आहे. ज्ञानोबा होते त्यावेळेस त्याच्याही अगोदरचं आहे माहिती. अत्यंत सुंदर मंदिर आहे. त्या ठिकाणी रावणाने जी स्तुती केली ती ही स्तुती आहे. जटा कवी कलज जल प्रभाव भावितस्तरे देवदं जलंबितं भुजंग तुंगमालिकं कमर 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 नादवल्लभवयं कालचंद्रतंगवं नमो शिव शिव नमो शिव शिव नमो शिव शिव. शिव तांडव स्तोत्र म्हणतात. अर्थात म्हणता येईल तुम्हाला. धर्म प्रवचित तप प्रचलितम सत्यंच दूरे गतम पृथ्वी मंद फलानुपत्कपिना सत्यम हतो ब्राह्मणा साधु शिदंती दुर्जन प्रभवती प्राय प्रवृत्ती कलैहि म्हणा. हे म्हणताय ना आपल्या पुढे आहे. रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी मोठ्याने म्हणा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सकळासी येथे आहे आणि सफल महाराजांचं गाव. एकाच मोटरसायकल आली तुम्ही बरोबर तिथे एका मोटरसायकल आली. आमचे गंभीर महाराज अत्यंत खेड्याकडे, मराठवाड्यात म्हणजे आमच्या जवळच्या शेनगावच्या खेड्यातून येऊन या वयामध्ये त्यांचा मृदंग ऐकलं असतं. मृदंगामध्ये म्हणजे मृदंगी आहेच, पण गायकाला लागेल तसा मृदंग वाजवणं
आणि कीर्तनाला लागेल तसा मृदंग वाजवणे ह्या गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे की ज्या इथं सापडतात. महाराज सुद्धा आता बसलेच. ऐका, सुलभ आहे आणि सफल आहे. नामचिंतन अत्यंत सुलभ आहे आणि सफल आहे. आणि सुलभ असूनही सफल असेल ते घ्यायला काय हरकत आहे? घेऊ शकता तुम्ही. असं म्हणताय नामचिंतन तुम्ही कसंही घ्या, त्याला कालाची गरज नाही, त्याला देशाची गरज नाही, त्याला वस्तूची गरज नाही. माझे महाराज तर असं म्हणतायत, नाथ महाराज तुम्ही भांडण करताना जरी रामकृष्ण हरी म्हटलं तरी त्याचं फल तुम्हाला भेटतं. महिलांसाठी सांगतो, ज्यावेळेला तुम्हाला घरामध्ये एखादी समस्या उभी राहील, ज्यावेळेला तुम्हाला सासूचा अत्यंत राग येईल, त्यावेळेला मला असं वाटतं की भांडण केल्यापेक्षा भजन करा. भांडण केल्यापेक्षा जमत असेल, एकदम राग आला ना तसं मस्त ध्यान करा. ध्यान जमणार नाही म्हणाला, रागात कुठं ध्यान जमत असते का? दात खाऊन करा, असं बाबाने सांगितलं करायचं नाही. ध्यान करा. आणि ध्यान जमत नसेल तर मौन धारण करा, तुमचा राग शांत होईल. औषध आहे, लक्षात ठेवा, लागू पडेल तुम्हाला. एखादा दिवस आता जर आला आणि मी दिलेलं औषध जर तुम्ही घेतलं तर नक्कीच तुमचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही. काहीच नाही. एक तर ध्यान करा, एक तर भजन करा, नाही तर मौन धारण करा. एक औषध सांगतोय बघा तुम्हाला. तुमच्या घरात सासूनाचे भांडणं होऊ नये तसं वाटतंय का तुम्हाला? माझी विदर्भातली भाषा आहे. सासूनाची भांडणं होऊ नये तसं वाटतंय का? अरे होतं म्हणा. भांडणं होऊ नये तसं वाटतंय का? वाटतंय ना? मग औषध सांगू का? औषध सांगू? औषध सांगू का? सांगतो. म्हणजे तुम्ही भांडणं करता असं नक्की झालं तर औषध आहे. औषध आहे. काही नाही. एक प्यालाभर पाणी घ्यायचं, एक घोट सासूने घ्यायचा, एक घोट सुनीने घ्यायचा. तुमच्या घरात अजिबात भांडणं होणार नाही. आता भांडण चालू होते असं लक्षात आल्याबरोबर एक घोट सासूला द्यायचा, एक घोट सुनीने घ्यायचा. तुमच्या घरात अजिबात भांडण होणार नाही. बस स्वच्छ पाणी घ्यायचं, एक घोट सासूला द्यायचा, एक घोट सुनीने घ्यायचा. तुमच्या घरात अजिबात भांडण होणार नाही. फक्त पथ्य एवढंच आहे, भांडण चालू होण्याच्या अगोदर जो घोट घेतलाय ना तो भांडण संपेपर्यंत गिळायचा नाही. औषध कसं वाटलं? घ्यायला पाहिजे का नाही यांनी? मौन धारण करा, भजन करा, ध्यान करा. हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता हरिबोला. कालोस्ति यज्ञ दानेवा यथा कालोस्ति सज्जते विष्णु संकीर्तन कालो नास्तेत्र पृथ्वीपते. नामचिंतन करण्यासाठी कालाची गरज नाही. कोणतंही कार्य करत असताना तुम्ही नामचिंतन करू शकता. आणि म्हणून नामचिंतन अत्यंत सुलभ आहे आणि सफल आहे. आवा, सुलभ आहे आणि सफल आहे, तुम्ही कधीही घेऊ शकता. सुलभ आणि सफल असलेली गोष्ट म्हणजे नामचिंतन आहे. सुलभ आणि सफल असलेली गोष्ट म्हणजे प्राणवायू आणि आकाश आहे. पुढे चला. काही गोष्टी अत्यंत सुलभ असून सुद्धा दुर्लभ आहे, निष्फल आहे. काही गोष्टी सुलभ असूनही निष्फल आहे, सुलभ असूनही निष्फल आहे. तुमचा तुमच्याकडे तंबाखू आहे सांगा, त्यांच्या कोणाकडे सुलभ. एखाद्या वेळेला
श्रोत्यांच्या खिशात सापडेल हे आश्चर्य नाही, टाळकऱ्याच्या सुद्धा असते. टाळकऱ्याला सापडेल, कीर्तन करायला सुद्धा असते कधी सुलभ. तंबाखू ही गोष्ट अत्यंत सुलभ आहे, पण मला असं वाटतं जीवनासाठी ते अत्यंत निष्फळ आहे. तंबाखूचं काय करायचं? अत्यंत सुलभ असून अत्यंत निष्फळ असलेली गोष्ट म्हणजे तंबाखू आहे. अत्यंत सुलभ असून अत्यंत सफल असलेली गोष्ट म्हणजे आकाश आणि प्राणवायू आहे. पुढे चाला. अत्यंत दुर्लभ असून सुद्धा काही गोष्टी निष्फळ आहेत. अत्यंत दुर्लभ असून सुद्धा काही गोष्टी निष्फळ आहेत. ते दोन गायक आहेत ना, त्यांना मी एक जबाबदारी देतो. उद्या तुम्ही दोघांनी सिंहाच्या नाकातला केस उठून आणायचा. जमेल ना? जासाल ना का जासाल? सिंहाच्या नाकातला केस उठून आणणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे, पण जशी दुर्लभ आहे ना तशी निष्फळ सुद्धा आहे. काय सर काय निष्फळ आहे, पण काही गोष्टी अत्यंत दुर्लभ असून सुद्धा सफल आहेत. अत्यंत दुर्लभ असून सफल. मनुष्य देह हा अत्यंत दुर्लभ आहे आणि अत्यंत सफल आहे. विठाला विठाला पावला हा देह काकताली नाही. न घडे हे उपाय पुरवाले, न घडणाऱ्या गोष्टी घडायला हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला. आणि खऱ्या अर्थाने याची सफलता काय? मनुष्य देह ईसानिध साधेल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. मी खरं सांगू, मनुष्य देहाने काय होता येणार नाही. हाच मनुष्य देहाचा आधार घेऊन एखादा खेड्यातला माणूस सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो. याच मनुष्य देहाचा आधार घेऊन एखादा अत्यंत गरीब माणूस सुद्धा या देशाचा मंत्री होऊ शकतो. याच मनुष्य देहाचा आधार घेऊन एखादा मला वाटते शंख विकणारा माणूस राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतो. या मनुष्य देहाचा आधार घेऊन एखादा चहा विकणारा माणूस सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो. पंतप्रधान होऊ शकतो. चहा विकणारा सुद्धा जर पंतप्रधान याच मनुष्य देहाचा आधार घेऊन होत असेल तर मला असं वाटतं की आपण सुद्धा मनुष्य देहाचा आधार घेऊन आपल्याला होता येईल. दादा काय होतं बघा पोरो, खरं म्हणजे आपल्याला जो काल प्राप्त झाला ना त्याचा विनियोग आपण करत नाही. ज्या कालामध्ये त्या गोष्टीचा जर विनियोग चांगला केला ना तर तो काल आपल्याला पुढे पुढे घेऊन जात असतो. आणि तो काल प्राप्त झाला त्याचा विनियोग जर नाही चांगला केला ना तर तोच काल धीरे धीरे आपल्याला जावत राहतो. योग्य काळी जी माणसं योग्य निर्णय घेत आहेत आणि कष्ट करतात ती माणसं आपल्या जीवनामध्ये श्रीमंतही होतात. ती माणसं आपल्या जीवनामध्ये वक्तेही होतात आणि ती माणसं आपल्या जीवनामध्ये गुणवान होऊन श्रीमंत होत आहेत. लक्षात ठेवा, योग्य विनियोग अत्यंत महत्वाचा आहे. योग्य विनियोग केला पाहिजे. आणि म्हणून काल प्राप्त झाल्यानंतर ज्याचा योग्य विनियोग तुम्ही कराल तुम्ही लौकिक दृष्ट्या सुद्धा मोठे व्हाल, पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा तुम्हाला फार मोठेपण प्राप्त होईल. मी असं म्हणेन की आम्ही जोग महाराजांची पाईक आहोत.
जोग महाराज जर नसते तर आम्ही तुमच्या समोर आज उभेच राहिलो नसतो. जोग महाराज पैलवान होते. हत्तीवर बसून त्यांची पंढरपुरामध्ये मिरवणूक निघाली होती. हत्तीवर बसलेल्या जोग महाराजांना असं वाटलं की आपण गंगागिरी बाबाचं दर्शन घ्यावं. गंगागिरी बाबाच्या दर्शनासाठी ते उतरले. गंगागिरी बाबाला म्हटले की बाबा आता महाराष्ट्र केसरी आहे मी. महाराष्ट्रामध्ये एकही पैलवान आता मला पाळू शकत नाही. सगळ्यांनाच पाडलंय मी. महाराष्ट्र केसरी मिळालाय म्हणूनच चढलो या हत्तीवर मी. पैलवान आहे मी. खूप पैलवान पाडलेत मी. त्यावेळेला बाबा म्हटले, गंगागिरी बाबा म्हटले की एक पैलवान तुला पाडायचा आहे. एक पैलवान पाडायचा आहे. म्हटले हा आणखी. म्हटले हा पाडायचा आहे. तो पैलवान पाडण्यासाठी मला तालीम करावी लागेल. म्हटले करावं लागेल. ते तालीम कुठे आहे? ते आळंदीला आहे. ज्ञानोबा आहे, त्याचे वस्ताद आहेत. जोग महाराज तिथे गेले. कोणचा पैलवान आहे तो? काळ रूपी पैलवान. भयंकर आहे तो. अनेकांना पाडलं त्याने. त्याला जर तुला पाडायचं असेल तर तुला आळंदीला जावं लागेल. सज्जनानो गेलेत आळंदीला जोग महाराज. आपल्या जीवनाचा योग्य विनियोग केला. 4 शिष्य भेटले त्यांना आणि खऱ्या अर्थाने त्या 4 शिष्याने हा वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा प्रचार आणि प्रसार केला. मला असं वाटते हा अत्यंत योग्य विनियोग आहे. वयाच्या 39 वर्षाचा आधार घेऊन बघा तुम्ही, वयाचा फक्त 39 वर्षाचा आधार घेऊन या देशातला एक तरुण शिकागो सारखी परिषद जर गाजवत असेल तर मला असं वाटते योग्य विनियोग महत्वाचा आहे. फक्त 39 वर्षाचं वय असताना विवेकानंद आपला निरोप घेत आहे. फक्त 32 वर्षाचं वय असताना शंकराचार्य आपला निरोप घेऊन जात आहे. फक्त वाटते आमचे गुलाबराव महाराज मादारकर 34 वर्षाचे असताना आपला निरोप घेऊन निघून जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्षाचे असताना आपला महाराष्ट्राचा निरोप घेत आहेत. वयाच्या 15व्या वर्षी आपल्या हातात तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाची 51 वर्ष जगणारा आणि वयाची 35 वर्ष तलवार घेऊन रणांगणात उभा असणारा या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. वाळा भोसल्यांचाच आहे. वाळा भोसल्यांचाच आहे. विठाला विठाला वर्षाचं जीवन आजही संजीवनच, पण 22व्या वर्षी समाधी, योग्य विनियोग. वयाच्या 42व्या वर्षी सदैव वैकुंठ गमन. जीवनाचा योग्य विनियोग. योग्य विनियोग जर तुम्ही केला तर महाराज म्हणतात देवाची होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. विठला विठला विठला. साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकनी दिला. मनुष्य देहाची फार मोठी सफलता आहे आणि खऱ्या अर्थाने ती सफलता पदरामध्ये पडण्यासाठी या मनुष्य देहाने काय केलं पाहिजे? भक्ती केली पाहिजे. संकल्पित वेळामध्ये आपल्याला थांबायचं आहे. भक्ती केली पाहिजे. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. श्रवणं, कीर्तनं, विष्णुस्मरणं, पादसेवनं, अर्चनं, वंदनं, दास्यं, सत्यं, आत्मनिवेदनं. पहिली भक्ती श्रवण. श्रवण भक्ती केली पाहिजे. श्रवण भक्तीचं फळ प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्याचं मनन झालं पाहिजे. मननाच्या नंतर निधिध्यासन झालं पाहिजे. निधिध्यासनानंतर तत्व पदार्थ शोधन झालं पाहिजे. आहे मृदंगाचे बोल आहे. भागीरथापासून त्याची सुरुवात आहे. आता हे सगळे झपताल सगळे आता तयार आहे. पण मला असं वाटते त्याचं जर मनन झालं नाही, त्याचा जर शोध घेतला नाही तर कुठं कोणचा बोल वाजवायचा हे करणार नाही.
आणि म्हणून श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन जर तुम्ही करत असाल तर एक वेळ केलेलं श्रवण सुद्धा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ती भक्ती आहे, भक्ती आहे, भक्ती आहे. श्रवण ही भक्ती आहे. हो, श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकादिक जान परमभक्त. आणि म्हणून श्रवणे काय परीक्षिती, श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवण अत्यंत महत्वाचं आहे, पण त्याचं मनन होणं सुद्धा महत्वाचं आहे. एखाद्या वेळेला आपण असा प्रयोग करू की आपल्या पण मनन होत नाही. सोपा मी एक प्रयोग सांगतो. तुमच्या लग्नात घोडा होता, घोडा घोडा बैलगाडी होती. बैल पांढरे होते का ढवळे होते? ढवळे होते. नाही खरं, पांढरे होते का ढवळे होते? पांढरे होते. किती दिवस झाले? 5 वर्ष. लग्नाला 65 ला झालं. बापरे, म्हणजे किती वर्ष झाले मग आता? 55 वर्ष झाले. बैल कसे होते? आजचा अभंग लक्षात आहे का? याला म्हणता श्रवण. बैल कसे होते? बैल आजचा अभंग. श्रवण आहे, कसा उद्धार होईल आपला? श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन तरी अवधान एकले दिजे. अवधान तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई गा. सर्व सुखाच्या साम्राज्यावर तुमची स्थापना करण्याची जबाबदारी मी घेतो. तुम्ही अवधान देण्याची जबाबदारी तर घेतली पाहिजे ना. तुम्ही लक्ष देण्याची जबाबदारी तर घेतली पाहिजे ना. लक्ष देत नसाल तर सांगून उपयोग होणार नाही. वक्ता हा श्रोत्याशिवाय शोभत नसतो. वक्त्याला श्रोत्याशिवाय किंमत नसते. मला असं वाटतंय श्रोत्याचा सुद्धा योग्य श्रवण केल्याशिवाय उद्धार होत नसतो. श्रवण ही एक भक्ती आहे. श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. त्यातली एक भक्ती आहे अर्चन भक्ती. अर्चन भक्ती म्हणजे पूजा. विठ्ठला विठ्ठला आणि अर्चन भक्ती हे पृथ्वीराजाने केली. अर्थात अर्चन ही भक्ती आहे, पूजा ही भक्ती आहे. पूजा भक्ती रावणाने सुद्धा केली. मला असं वाटते पूजात अत्यंत अनन्य भाव असे, अत्यंत प्रेमाने केली जात असे, ती पूजा तुमचा उद्धार करायचं साधन ठरते. बघा, आपण अभंगाच्या दिशेने प्रवास करतो. पूजा ही अत्यंत महत्वाची आहे. आमचे जगद्गुरु तुकोबाराय एक दिवस पूजा करण्यासाठी बसले. बसल्यानंतर तिथं जल होतं, तिथं अक्षिदा होत्या, गंध होतं, फुलं होते, सगळं पूजा साहित्य होतं. पूजा साहित्य रोजच्या प्रमाणे ते आपल्या सोबत आपल्या जवळ घेऊन बसले आणि पूजा करायला ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी असा विचार केला की खरंच हे जे सगळे मी वापरतो यातलं माझं काय? काय सुंदर आहे. माझं काय? यातलं माझं काय? तर देवाने माझ्यावर प्रसन्न का व्हावं? माझं आहे का याच्यात? अरे, जे गंध मी लावतो ना, ते गंधामध्ये जो सुगंध आहे हा त्याने दिलेला आहे. जे फूल मी वाहतो ना, पुष्प मी वाहतो ना, तो पुष्पामध्ये जो परिमळ आहे तो त्याने दिलेला आहे. मी अक्षिदा ज्या वाहतो ना, अक्षिदामध्ये जे शुद्धता आहे ते त्याने दिलेली आहे. जे पाणी मी वाहतोय ना, उदक मी वाहतोय ना, ते सुद्धा त्याने दिलेले आहे. त्याचं स्वरूप आहे. मग मी माझं काय येतं? मी कशाने पूजा करू? कसल्याने पूजा
सगळं तुझंच आहे, हे तसं सगळं स्वरूप आहे. यानेच तुझी पूजा करणं म्हणजे माझं काय माझं यातच काहीच नाही. तू कसा प्रसन्न होशील माझ्या? मला असं वाटतं की महाराजांना असं वाटलंय ना की मी पूजा कशाने करू. त्यावेळेला महाराजांनी याच अभंगाच्या शेवटी ठरवलं, तुका म्हणे तू मज अवघे तुझे नाम, धूप दीप रामकृष्ण आहे. दुसरं तर माझ्याजवळ काही नाही गड्या, फक्त तुझं नाम माझ्याजवळ आहे, हे सगळं तुझंच आहे. हे फक्त नाम माझ्याजवळ आहे, म्हणून याने तर मी पूजा करू शकणार नाही, पण तुझ्या नामानेच मला तुझी पूजा करायची आहे. नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबाला, आम्ही दैवाचे दैवाचे आता आपला प्रश्न असा आहे की आपल्याला पूजा करायची, पण पूजा करायची कशी? मला असं वाटतं की महाराजांनी या अभंगामध्ये पूजा सांगितल्या, ह्याची विष्णूची महापूजा. फक्त पूजा नाही तर महापूजा सांगितल्या. आता आपण आपल्या जवळ येऊ की करायची आम्हाला महापूजा, पण करायची कशी? याने तर होणार नाही, पण नेमकी महापूजा करण्यासाठी आमची कोण साधन वापरावं. मला असं वाटतंय प्रत्येकाच्या पूजेचं साधन वेगळं आहे. पारमार्थिकाच्या पूजेचं साधन वेगळं आहे, सामुग्री वेगळी आहे, आणि प्रापंचिकाच्या पूजेचं साधन आणि सामुग्री सुद्धा वेगळी आहे. पारमार्थिकाच्या पूजेची सामुग्री आहे नामचिंतन म्हणा किंवा बस पोथी म्हणा, कीर्तन म्हणा, हे त्यांच्या पूजेची सामुग्री आहे. पण प्रापंचिकाच्या पूजेची सामुग्री काय नेमकी, त्यांनी पूजा कशी केली पाहिजे? तर महाराज म्हणतात की बाबा रे, खऱ्या अर्थाने तुम्ही जर मुलं असाल तर तुमची पूजा वेगळी आहे, तुम्ही जर पत्नी असाल तर तुमची पूजा वेगळी आहे, म्हणजे तुम्ही जर सेवक असाल तर तुमची पूजा वेगळी आहे, तुम्ही जर श्रीमंत असाल तर तुमची पूजा वेगळी आहे. मला असं वाटतं या अभंगामध्ये महाराजांनी 6 प्रकारच्या पूजा सांगितल्या, 6 प्रकारच्या पूजा सांगितल्या. मी सांगेल आपल्याला, म्हणजे एक पूजा आहे आणि ती केली पाहिजे. मुलगा असेल तर त्याच्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलाची सेवा यापेक्षा दुसरी पूजा कोणची असू शकते? अरे आई वडिलाची सेवा या पूजेनेच तर तो विटेवर उभा आहे ना. आई वडिलाची सेवा ही पूजा केली म्हणूनच तो अजून खाली बसत नाही ना. आई वडिलाच्या सेवेमुळे तो तिथं उभा आहे आणि ताकीद आहे त्याला की जसा असेल तसा स्वीकारायचा आणि त्याचा उद्धार करून घरी पाठवायचा. मला असं वाटतं हे पूजेनं जर एवढं मोठं विठ्ठलाचं रूप आपल्या समोर उभं राहत असेल तर मुलाच्या जीवनातली अत्यंत महत्वाची पूजा आहे आई वडिलांची सेवा. सांगेल मी आपल्याला, खूप सांभाळत असतात रे आपल्याला कळत नसलं तर मला वाटतं आई वडिलांचे खूप मोठे उपकार असतात. मुलगा कितीही मोठा असला तर तो आई वडिलापेक्षा मोठा नसतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून आई वडील लहानपणी मुलाला जसं सांभाळतायत महाराज, तसं प्रत्येक मुलाने म्हातारपणी आपल्या आई वडिलांना सांभाळणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. पहा, म्हातारपण वाईट असतं, म्हातारपण फार वाईट असतं. हात हालत असतात म्हातारपणी, असे हात हालत आहेत. असं काही प्याला पकडला ना, असे आमच्या चुलत्याचे हालत होते, असे हात हालत आहेत. असे हात हल्ल्यानंतर एखाद्या वेळेला प्याला जर खाली पडला ना, नाराज होऊ नका, तक्रार करू नका. खरं म्हणजे लहान होता तर तुम्ही तोंडामध्ये पाणी घेत होता, एखादी पिचकारी आईच्या तोंडावर, एखादी पिचकारी आजीच्या तोंडावर तुम्ही मारत होता. तुमच्या तोंडातल्या पिचकाऱ्या जर त्यांनी सहन केल्या असतील तर त्यांच्या हातातला खाली पडलेला प्याला सहन करायला तुम्हाला काय हरकत आहे? म्हातारी माणसं पुन्हा पुन्हा तेच बोलत असतात. आमचे वडील सुद्धा 84 वर्षाचे असेपर्यंत त्यांनी पायीवारी केली, 500 किलोमीटर
म्हणजे आषाढीची पायवारी करत होते. 89 वर्षाचे असताना माझे वडील गेले. तर म्हणजे तेच ते गोष्ट नेहमी नेहमी सांगायचे, तुला माहीत नाही, बस मी तुला महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, मी तेच सांगायचे. पुन्हा 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 तेच ते जरी बोलत असले तरी सहन करा, ऐकून घ्या. लहान होता तुम्ही, तुमचे आजोबा तुम्हाला घेऊन गेले होते का बाजारामध्ये, यात्रेमध्ये तुम्हाला फुगा दिसला होता. तुम्ही सारखा फुगा 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 म्हणत होते. पैसे नव्हते आजूबाजूला फुगा घ्यायला, पण कुणाकडून तरी पैसे घेतले तुमचा लाड पूर्ण करण्यासाठी. तो फुगा तुम्हाला घेऊन दिलाय. 1 तासभर फुगा 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 हे म्हणणं जर त्यांनी सहन केलं असेल तर मला असं वाटते आपल्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांचं पुन्हा पुन्हा बोलणं सुद्धा तुम्ही सहन केलं पाहिजे. म्हातारपण वाईट असते का? वाईट असते. म्हातारपण वाईट असते. जवळच जर कुठं घाण झाली असेल तर तक्रार करू नका माझ्या दादांनो. लहान होता तो. स्वयंपाकघरामध्ये तुमची आजी, तुमची आत्या, तुमची आई जेवायला बसले होते. रांगत रांगत गेला होता तुम्ही, दिगंबर अवस्था होती तुमची, आणि त्यांच्या समोर तुम्ही घाण टाकली होती ताटाच्या. त्यांनी ताटं बाजूला केली, अगोदर तुमची व्यवस्था केली, नंतर त्या जेवायला बसल्या. ताटापुढची घाण जर त्यांनी सहन केली असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या वृद्ध लोकांचा वृद्धपणा सहन करा. मी शपथ घेऊन सांगेल की तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी कोण्याही तीर्थाला जाण्याची गरज पडणार नाही. म्हातारपण वाईट असते. एखाद्या वेळेला तोंडामध्ये थुंकी आली असेल, थुंकल्याशिवाय पर्याय नसेल, खापर लवकर दिसत नसेल, तुम्ही समोर उभे असाल, तुम्ही फार मोठे असाल, तुम्ही खूप मोठे असाल, तुमचं वैभव फार मोठं असेल, मंत्री नाही तुम्ही पंतप्रधान असाल, पण एखाद्या वेळेला थुंकी जर तोंडामध्ये आली असेल, थुंकल्याशिवाय पर्याय नसेल, तुम्ही जर समोर उभे असाल तर एखाद्या वेळेला ते थुंकी घेण्यासाठी तुमचा हात पुढे होऊ द्या. मी नक्की सांगतो तुम्हाला जन्मभर कोणाच्या पुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही बघा तुम्हाला. लहानपणी आई वडील जर आपल्याला अत्यंत सांभाळत असतील तर वृद्धपणी मुलांनी त्यांना अत्यंत प्रेमाने सांभाळणं हेची विष्णूची महापूजा. आमच्या तुकाराम भाऊला 11 वर्ष माहित नव्हतं की आपल्याला कॅन्सर आहे. 11 वर्ष पेशंटने सांगितलं. 11 वर्ष आपल्या वडिलाला कॅन्सर आहे हे माहीत न पडून येणारी मुलं असतील तर मला आपले त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. रुबीमध्ये 11 वर्ष आपल्या वडिलांना त्या मुलाने ठेवलं. रुबीमध्ये आता 11 वर्ष रुबीसारख्या दवाखान्यामध्ये ठेवणं म्हणजे किती मोठा खर्च असेल. माहीत नव्हतं की आपल्याला कशासाठी ठेवताय. शनिवार रविवार इकडे घेऊन येणं, नंतर 5 दिवस आणखी रुबीमध्ये ठेवणं माहीतच नव्हतं. सहज एका माणसाने सांगितलं हा बारड कॅन्सरचा आहे. त्यावेळेला त्यांना सामायिक समजलं तुकाराम भाऊला की मला कॅन्सर आहे. तेव्हापासून ते खचत गेले. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने 11 वर्ष आपल्या वडिलांना कॅन्सर आहे हे माहीत न पडू देणारे मुलं आणि सतत त्यांची सेवा करणारे जर हे मुलं असतील तर म्हणावं लागेल हेची विष्णूची दुसरी कोणची पूजा आहे दादा. मुलाच्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलाची सेवा यापेक्षा दुसरी कोणची पूजा. जे आशीर्वाद देण्यासाठी तयार असतात त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जी मुलं असमर्थ ठरतायत ना ते मुलं नालायक असतात. आशीर्वाद देण्यासाठी तयार असणाऱ्या वडिलांकडून आशीर्वाद घेतला पाहिजे ना. आई वडिलांपेक्षा मोठा आशीर्वाद कोण देऊ शकतोय? कोण देऊ शकतोय? पुंडलिकांना सुद्धा आशीर्वाद त्यानेच दिला असेल
तर मला असं वाटते त्यांची सेवा घेऊन करून तो आपण प्राप्त करून घेतला पाहिजे. हेची विष्णूची महापूजा. काय झालं महाराज, अत्यंत गरिबी होती पोरांची, वडिलांची. खरं सांग घडलेली घटना आमच्याकडची. अत्यंत गरिबी होती आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपण करून अक्षरशः दुसऱ्याच्या घरामध्ये भांडे घासून आपल्या मुलांना शिकवलं अक्षरशः. आणि शिकलेत पोरं, हुशार होते, दोन्ही इंजिनियर झाले. आणि बघा एवढे मोठे झाले की अमेरिकेला गेले, फार श्रीमंत झाले, खूप पैसा कमावला त्याने, खूप पैसा कमावला, खूप पैसा कमावला. आई आणि वडील त्या खेड्यामध्ये राहत होते. खरं म्हणजे आई वडील खेड्यामध्ये राहत होते आणि आई गेली. आई गेल्यानंतर समजलं त्याला, पण तो 10 दिवसांनी तिथं आला. आल्यानंतर 10 दिवसांनी आईसाठी तो तिथं आला. खरं सांगा, ज्या मुलांना आपल्या पोटाला पालू बांधून ज्यांनी शिकवलं असेल तो मुलगा आपली आई गेल्यानंतर 10 दिवसाने जर येत असेल तर त्याला आशीर्वाद कोण देईल? देव तरी दिला. 10 दिवसांनी घरी आला. आमच्याकडे 13वा करण्याची पद्धत आहे. 13वा केला आपल्या आईचा. आणि 13वा केल्यानंतर वृद्ध वडील होते आणि वडिलाच्या हाती त्यांनी ₹1,00,000 दिले. ₹1,00,000 त्याने दिल्यानंतर वडिलांनी विचारलं, का रे तू आला पण तो का आला नाही, मोठा का आला नाही, मोठा का आला नाही? बाबा आमचं असं ठरलंय पहा, आईच्या वेळेला मी आलो, आता तुमच्या वेळेला मोठा येईल. याची विष्णूची महापूजा. ते ₹1,00,000 तुम्हाला राहू द्या, आम्ही थोडंसं आता कामात असल्यामुळे, वेळ नसल्यामुळे आम्ही वाटून निघलं. आईच्या वेळेला मी आलो, तुमच्या वेळेला मोठा येईल. मला वाटतं हे जर शिक्षण असेल आणि शिकल्यानंतर जर मुलं असं करत असतील तर त्या बापाने मुलाला न शिकवलेलं बरं ना. आणि म्हणून अशा अर्थाने आपल्या आईवडिलांची अत्यंत प्रेमाने जी सेवा केल्या जात असेल, महाराज म्हणतात, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. स्वामी काच, स्वामीचं काम करणे, हेची विष्णूची महापूजा. आपण बहुश्रुत आहात, लक्षात घ्या. स्वामीचं काम करणे हेची विष्णूची महापूजा. गुरुभक्ती हे विष्णूची दुसरी महापूजा. पितृवचन हे विष्णूची तिसरी महापूजा. आणि आपल्या पतीची सेवा ही विष्णूची चौथी महापूजा. तुम्ही जर स्वामीचं काम करत असाल अत्यंत प्रेमाने तर तुम्हाला दुसरं काम करण्याची गरज नाही. तुमची विष्णूची महापूजा आहे. तुम्ही पतीची सेवा करत असाल तर हे तुमच्या जीवनातली विष्णूची महापूजा आहे. तुम्ही गुरुची सेवा करत असाल ती तुमच्या जीवनातली विष्णूची महापूजा आहे. आणि आई वडिलाची सेवा करत असाल तर हे सुद्धा तुमच्या जीवनातली विष्णूची महापूजा आहे. विष्णूची महापूजा सांगितली आहे. आणखी एक विष्णूची महापूजा आहे, मला सत्य बोले मोठे.
खरं बोलणं ही सुद्धा विष्णूची पूजा कठीण आहे बरं. ठरवलं तरी खरं बोलणं कठीण आहे नाही का? खरं सांगा बरं, तुम्ही सगळं खरं बोलताय का घरी? तुम्ही खरं बोलता का घरी? तुम्हाला जास्त खोटं कोणाशी बोलावं लागते? तुम्हाला जास्त खोटं कोणाशी बोलावं लागतं? पाहिजे ना. अर्थात खरं बोलणं ही गोष्ट तशी कठीण आहे, कितीही ठरवली तरी होत नाही. आपल्याला आम्हाला ज्यावेळेला फोन येतो ना, कुठपर्यंत आहे महाराज, त्यावेळेला आम्ही मिरजगावला असतो, सांगतो ते मुरलीला. आम्हाला खरं बोलणं आहे म्हणजे नक्की होईल. आता पुढे तुमचं खरं बोलणं नक्की. खरं बोलणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे महाराज, आणि म्हणून तर ती पूजा आहे ना. म्हणून तर ती पूजा आहे ना. खरं बोलणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे, कठीण आहे. म्हणून खऱ्या अर्थाने सत्य बोले मुखे आणि दुखवी अनेकांच्या दुःखे. दुसऱ्याच्या दुःखाने तुम्ही जर दुःखी होत असाल तर माझ्या राजांनो, हे सुद्धा विष्णूची महापूजा आहे. विष्णूची महापूजा आहे, हे सुद्धा विष्णूची महापूजा आहे. सांगून राहील गंभीर महाराज एका यात्रेकरूला काशीला जायचं होतं. काशीला जाण्यासाठी त्याने एक इनोवा गाडी भाड्याने सांगितली आणि 50,000 रुपये सोबत घेतले. मुलं तयार झाले, आई वडील तयार झाले. पाठीमागच्या सीटवर आई वडील बसले, मधल्या सीटवर मालकीन बसली, मुलंही बसले. आपल्या सीटवर समोरच्या मालक बसले, ड्रायव्हर सीटवर ड्रायव्हर बसला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गजर झाला. गाडी निघाली. आता निघणार तेवढ्यात एक गरीब माणूस समोर येऊन उभा राहिला आणि म्हटला, पाटील कुठं निघाला? निघालो गड्या काशीला. कधी येणार परत? 10 दिवसांनी येणार आहे गड्या परत. पाटील म्हणजे तुम्हाला मी थांबवायलाच पाहिजे नव्हतं हो. 8 दिवसावर माझ्या मुलीचं लग्न आलंय पहा. आणि पाटील तुम्हाला माहित आहे 2 मुलं आहेत, 2 एकर शेती आहे माझ्याकडे. विकावी तर मुलांना काय ठेवू? पाटील माझ्याजवळ पैसे नाहीत. ज्या माणसाने कबूल केले होते तो आता द्यायला तयार नाही. खरं सांगतो, देवाची शपथ घेऊन सांगतो, माझ्याजवळ पैसे नाहीत. मुलीचं लग्न फक्त 8 दिवसावर आलं. पाटील माझ्याकडे पाहू नका, माझ्या मुलीकडे पहा. मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. पाटील खरं सांगतो, मी मरताना देवाचं नाव घेणार नाही, तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही. बघा मला 50,000 रुपयाची गरज आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला थांबवायलाच पाहिजे नव्हतं. तुम्ही काशीला निघालात. माझी अडचणच एवढी मोठी आहे की तुम्हाला थांबवल्याशिवाय पर्यायच नव्हता. ऐकसाल माझं एवढं म्हणणं? त्यावेळेला खरं म्हणजे यात्रेला निघणारा बरं का महाराज, हा खरा कीर्तनकार असेल, हा कथाकार असेल, हा कीर्तन ऐकणारा असेल, हा पंढरपूरचा वारकरी असेल, मला पुढे सांगू द्या, हा भारतीय असेल, मला आणखी पुढे सांगू द्या, हा भारतीय रक्ताचा असेल, भारतीय रक्ताचा. हा जर काशीला निघाला असेल आणि अत्यंत गरीब माणूस जर त्याच्या समोर उभा असेल तर त्याने जे 50,000 रुपये काशी यात्रेला काढले त्याने त्याच्या मुलीच्या लग्नासाठी देऊन टाकावे. यात्रा तिथंच थांबवावी. त्याला काशीला जाण्याची गरज पडणार नाही. एक दिवस काशी घर पुसत त्याच्या घरी आल्याशिवाय. हेची विष्णूची महापूजा. सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे. हेची विष्णूची महापूजा. माझ्या दादानो, आम्ही म्हणजे गेल्या 10-12 वर्षापासून गोमाता आमच्याकडून सेवा करून घेते. ती सेवा तर आहेच. मंदिर जीर्णोद्धाराचा विषय हा जगद्गुरु तुकोबारायांनी मंदिर जीर्णोद्धारच केला. आळंदीचं आणि देऊचं मंदिर महाराजांनीच बांधलं. पण चालावं आपल्याला करता येईल का म्हणून जवळजवळ 270 मंदिराचा जीर्णोद्धार आतापर्यंत करता आला. तर आणखी पुढे एक विषय सांगायचा आहे की या वर्षामध्ये आपण आता बेवारस मानसिक मनोरुग्णांचं काम हाती घेतलं. एक आश्रम स्वीकारला, बेवारस मानसिक मनोरुग्ण. बेवारस मानसिक मनोरुग्ण की ज्यांना कोणीच वाली नाही, घरातल्या लोकांनी त्यांना काढून दिलं. 10 राज्यातले बेवारस मानसिक मनोरुग्ण एक मुलगा सांभाळतो. 70 बेवारस मानसिक मनोरुग्ण त्या ठिकाणी आहे. बघा, घरातला एखादा मनोरुग्ण सांभाळणं किती कठीण आहे, 70 सांभाळणं किती कठीण असेल.
मला असं वाटते अशांचा जे सांभाळ करत असतील ना, म्हणावं लागेल आपल्याला हेची विष्णूची महापूजा. हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. आणि बघा, याच्यावर जर तुमचा निश्चय असेल आणि निश्चयाने जर तुम्ही हे करत असाल तर हीच पूजा तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात निश्चयाचे बळ, निश्चयाचे
म्हणजे आपल्या संकल्पित वेळामध्ये अभंगावर आपल्याला कळेल या भाषेमध्ये चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. बरोबर असेल ते माझ्या गुरुजनांचं आहे, अयोग्य असेल ते माझ्या अल्पमतीचं आहे. आपण त्यांचा स्वीकार कराल याची खात्री आहे. तर म्हणजे या ठिकाणी बाळासाहेब आणि विभीषण भाऊ आपल्या वडिलांचंही द्वितीय पुण्यस्मरण साजरं करतात. आपल्या वडिलांची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करणारी ही मुलं आहेत. 11 वर्ष सतत एखाद्या ठिकाणी ठेवून एवढा मोठा खर्च करून म्हणजे आपल्या वडिलांची शुश्रूषा करणारी ही मुलं, त्यांना मी धन्यवाद देतो. हे सगळं बापाचंच आहे, हे सगळं त्यांचंच आहे. मला असं वाटतं की ज्यावेळेला मुलगा असं म्हणत असेल ना की हे माझ्या वडिलाचं आहे, तो मुलगा भाग्यवान आहे. त्याच्यात माझ्या बापाचं काहीच नाही म्हटल्यानंतर त्याच्याकडे पाहिल्यानंतरही शंका येते. म्हणजे मला असं वाटतं की हे माझ्या वडिलाचं आहे, हे माझ्या बापदादांचं आहे, की याला सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी या दोन्ही मुलांना नाही का मनापासून धन्यवाद देईन. पुण्यामध्ये राहणं आहे, गायीची सेवा आहे, बऱ्याच गायी त्याच्याकडे आहेत, यासाठी मी त्यांना धन्यवाद देईन. आणि श्रीमंती आणि संस्कृती ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित येणं फार महत्त्वाच्या असतात. नेहमी असं म्हणेल की माणसाच्या घरामध्ये सोनंही असलं पाहिजे, श्रीमंती असली पाहिजे आणि संस्कृती असली पाहिजे. संस्कृती मला असं वाटतं की गळ्यामध्ये सोनंही असलं पाहिजे आणि माळही असली पाहिजे. आमच्याकडे मृदंग आहे, मृदंग, सोन्याचा मृदंग आहे, सोन्याचा मृदंग. एवढं मृदंगावर प्रेम आहे की सोन्याचा करून घेतलं आपल्या गळ्यामध्ये सोन्या नाही का. अर्थात सोनंही असावं आणि संस्कृती असावी अशी आपल्या देशाची परंपरा आहे. जहा डाल डाल पर सोन संस्कृती आणि श्रीमंती सोबत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाने घेतली पाहिजे. भारतीयांचं देशप्रेम सुद्धा अतूट असलं पाहिजे. सीमेवरचे सैनिकच या देशाचे सैनिक नाहीत, त्या देशातला प्रत्येक नागरिक या देशाचा सैनिक असला पाहिजे. आपल्या देशावरची आपत्ती ही आपली आपत्ती वाटली पाहिजे. एखाद्या बाजूने दुसऱ्या भागात जर एखाद्या शेतकऱ्यावर आपत्ती असेल तर इकडच्या शेतकऱ्याला सुद्धा ती वाटली पाहिजे की आपली आहे. खऱ्या अर्थाने एखाद्या भागात जर दुष्काळ असेल, तिथं चाऱ्याची अडचण असेल, इकडच्या शेतकऱ्याला असं वाटलं पाहिजे की दुष्काळ आहे तिथं आपण पोहोचलो पाहिजे. प्रत्येकाने शिपाई असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सज्जनानो, काश्मीर तर आपला आहेच, काश्मीर तर आपला आहेच, काही प्रश्नच नाही. बलुचिस्तान सुद्धा आपलाच आहे, प्रश्नच नाही. आणि शेवटी आपणच दिलेला आहे पाकिस्तान सुद्धा आपलाच आहे. तो आपल्याला एक दिवस मिळवायचा आहे, मिळवायचं आहे, त्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे. हरकत नाही मिळवायला, मिळवला पाहिजे. म्हणून प्रत्येकाचं देशप्रेम असलं पाहिजे, देशप्रेम तेवत असलं पाहिजे. आणि म्हणून अशा अर्थाने श्रीमंती आणि संस्कृती आपल्या घरामध्ये ठेवणारं हे कुटुंब आहे. पुनश्च एकदा या कुटुंबाचं मी स्वागत करतो. त्यांची वाटचाल अशीच चालू राहो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. माझ्या सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.